कायनेटिक चौक परिसरात गौतम वस्तीमध्ये पावसाचं साचलं पाणी, नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान। कायनेटिक चौक परिसरात गौतम वस्तीमध्ये सोमवारी 27 मे रोजी दुपारी 5 वाजता पावसाचं साचलेलं पाणी थेट घरांमध्ये शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं। ड्रेनेज लाईनमधून पाणी घरात घुसल्यानं भाजीपाला, कपडे, भांडी यांच्यासारख्या घरगुती वस्तू पाण्यावर तरंगताना दिसून आल्या। नागरिकांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिकांनी सांगितलं की चुकीच्या पद्धतीनं टाकलेल्या ड्रेनेज लाईन यामुळे दरवर्षी अशाच प्रकारची स्थिती निर्माण होते। या पहिल्याच पावसात झालेल्या नुकसानीनं अहिल्यानगर महानगरपालिकेचा भोंगळ कारभाराचा पर्दाफाश झाला असून याबाबत यंत्रणा किती गंभीर आहे यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले। आमच्या अचानक वस्ती परिसरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी पाणी घराघरांनी घुसलंय। आपण याच्यामधून पाहिलं, याच्या मागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन असणारा अभाव। मी वारंवार पालिकेच्या प्रत्येक विभागाला फोन केला, पण एकही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही। पालिकेने ज्यावेळेस इथे चेंबरलाईनचं काम करत असताना सिटी इंजिनियरला सांगितलं होतं की सदरचा उतार चुकीचा आहे आणि स्टेशन परिसरातलं मागचं पाणी इथं सोडलं, आज पाहता एकही घरात आज चूल पेटण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही। आणि या सर्व गोष्टीला कारणीभूत आहे फक्त पालिका प्रशासन त्यांचं आणि निष्कर नगरसेवक। माझं नाव कीर्ती काकडे, आम्ही आदर्श गौतम नगर अचानक वस्तीमध्ये राहतो। आमच्या घरात पूर्ण पाणी पावसामुळे शिरले आणि नगरसेवक हे काही लक्ष देत नाही। 4 नगरसेवक असून त्यांनी थोडीशी दखल द्यायला पाहिजे, बघायला पाहिजे।